नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आहे, तर त्यासाठी उपवास सोडण्यासाठी मी बनवणार आहे कोथिंबीरची वडी आज। तर आळूची पानं काही मला आज भेटली नाही, त्यामुळे कोथिंबीर भेटली, गावरान होती चांगली, ती घेऊन आले एक जोडी। त्याची मी बनवणार आहे कोथिंबीर वडी। चला तर मग अशी तुम्हाला दाखवते कोथिंबीर कशी आणली ती मी। हे बघा, अशी गावरान कोथिंबीर आहे। हे मी आता फक्त पानं काढणार आहे याची, आणि बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते। तर ही कोथिंबीर आता मी पटपट निवडून घेते, त्याचा पाला काढणार आहे, थोड्याशा कवळ्या तांब्या। ही कोथिंबीर मी पूर्णपणे निवडून घेतली आहे, एकदम कवळी होती कोथिंबीर, पण थोड्या दांड्या ठेवलेल्या आहेत। आणि हे 3 वाटी, छोट्या 3 वाटी बेसन पीठ घेतले आहे। आणि हे बघा, एक 6-7 मिरच्या आहेत, ह्या तिखट हिरव्या मिरच्या आहेत, आणि लसणाच्या पाकळ्या 6-7 आहेत, आणि त्याच्यामध्ये एक असं चिमूटभर जिरं टाकणार आहे मी। आता हे मी बारीक वाटून घेते, त्यासोबत थोडं वाटून घेतले मी सगळं मिक्सरमधून। आता मी हे सगळं मिक्स करते। चला, आता ही कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेते, एका चाळणीमध्ये काढून घेते, सगळं पाणी नितळलं याचं। तर अशी कोथिंबीर धुवून या चाळणीमध्ये काढून ठेवले, म्हणजे यातलं सगळं आता पाणी नितळणार आहे। आणि आता हीच मी कोथिंबीर बारीक बारीक चिरणार आहे। तर अशी बारीक चिरून घ्यायची आपल्याला कोथिंबीर। हे बघा, अशी बारीक बारीक चिरायची। कोथिंबीर खूप कवळी आहे, वास तर असा खमंग सुटला नाही कोथिंबीरीचा, मस्त वास येतो, एकदम फ्रेश कोथिंबीर आहे। चला, तर मग राहिलेली कोथिंबीर मी चिरून घेते। ही कोथिंबीर बारीक चिरून झालेली आहे। आता मी त्याच्यामध्ये हे बेसन पीठ आणि हे आपलं वाटण केलेलं त्यात मिक्स करणार आहे। आणि आता ही कोथिंबीर आपली वाटून झालेली आहे, त्याच्यामध्ये हे बेसन पीठ, हे आपलं तयार केलेलं वाटण, आणि थोडं चवीपुरतं मीठ आणि चिमूटभर हळद टाकणार आहे मी। आता हे सगळं मी एकजीव मिक्स करून घेते। मग त्याच्यामध्ये हे वाटण, मिरची, लसूण आणि जिरं टाकून केलेलं वाटण मी यात मिक्स करणार आहे। आणि त्याच्यामध्ये हे 3 वाटी घेतलेलं बेसन पीठ, ते पण या कोथिंबीरमध्ये मिक्स करून घेते। एक चमचाभर हळद टाकते मी ह्याच्यामध्ये, आणि नेहमीप्रमाणे चवीप्रमाणे मीठ, चवीपुरतं मीठ टाकणार आहे याच्यामध्ये। साधारणतः 1 चमचा आहे छोटा, तो मी टाकून देते त्याच्यामध्ये। मिक्स करते आता हे सगळं। हे बघा, हे असं एक जीव सगळं केलेलं आहे। आज मोबाईल पकडायला कोणच नाही, मी एकटीच व्हिडिओ बनवते, त्यामुळे तुम्हाला असं दिसतंय। ह्याच्यामध्ये पाणी लगेच ॲड नाही करायचं, कारण का कोथिंबीर धुतल्यामुळे याला थोडंसं पाणी राहिलेलंच असतं। हे सगळं एकत्र मिक्स केल्यानंतर मग नंतर आपण थोडंसं हात लावून बघायचं की वाटते किती पाण्याची गरज आहे, तसं पाणी आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत। तर हे असं आपल्याला मळून घ्यायचं। हे बघा, असे गोळे गोळे होतील ना, असं पीठ मळायचं। हे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही। ह्याचे छोट्या छोट्या आकारामध्ये गोल गोल करते, आणि हे उकळायला ठेवणार आहे मी आता। तर हे असं बनवून घेतले मी। मोठे मोठे तुम्हाला छोटे पाहिजे तर छोटेही बनवू शकता, मी असं डायरेक्ट बनवून घेतले। आता ह्याचं वाफवून घेणार आहे, चाळण आहे, खाली थोडंसं तेल लावलं आणि असं बनवून ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे। आता तुम्हाला दाखवते। एका पातेल्यामध्ये असं एवढं पाणी ठेवले मी, 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवले। आता ह्याच्यावरती ही चाळणी ठेवणार आहे, आणि त्याच्यावर एक ताट झाकून ठेवणार आहे, म्हणजे आपले कोथिंबीरच्या वड्या आहेत त्या वाफवून निघतील। हे बघा, असं मी चाळणी ठेवली ह्याच्यावरती। आता ह्याच्यावरती अजून एक ताट ठेवणार आहे, आणि त्याच्यावरती हे असं एक ताट ठेवणार आहे, म्हणजे त्या चाळणीच्या मापाचं असं म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही, असं एक ताट ठेवणार आहे। एक 10 मिनिटात आपले कोथिंबीरच्या वड्या वाफून निघणार आहेत। त्यानंतर आपण त्यांना तळायच्यात। हे ताट काढायचं आहे। हे बघा, छान अशा उकळल्या। हे बघा, चाकूला अजिबात चिटकत नाहीत, त्यामुळे छान उकडलेले आहेत। आता हे थंड झाल्या की मी ह्या बारीक बारीक चिरून घेणार आहे, आणि गरम तेलामध्ये चांगल्या तळणार आहे यांना। कशा खुसखुशीत लागतात बघा। आता हे थंड झाले बघा, आता हे डायरेक्ट निघले। हे बघा, असे चांगले उकडून मस्त झालेले आहेत। आता मी याला बारीक बारीक पीसमध्ये कट करणार आहे, आणि कढई ठेवली आहे गरम करायला, त्याच्यामध्ये तेल टाकते आणि तळून घेणार आहे त्याच्यावरती आता मी। चला, तर मग ह्याचे बारीक बारीक पीस करून घेते मी। आता हे तेल गरम होते, आता ह्याच्यावरती आपल्याला डीप फ्राय करून घ्यायच्यात कोथिंबीरच्या वड्या। हे बघा, कोथिंबीर वडी अशी चिरून झालेली। तुम्हाला मोठी पाहिजे तर मोठी ठेवू शकता, किंवा ही छोटी अशी मी मीडियम चिरलेली आहे, मग तळायला सोपं पडतं। आणि वरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले। आता हे तेल चांगलं गरम झालं की ह्याच्यात मी हे सोडणार आहे थोड्या। तेल गरम झालेले, चांगल्या खरपूस भाजायच्यात। गॅस मोठाच ठेवायचा जरा वेळ। दोनदा तळावे लागणार आहेत आपल्याला। हे बघा
आता मी गॅस बारीक करणार आहे, म्हणजे ते खरपूस चांगल्या भाजतील. जास्त हलवायचं नाही त्याला. छान भाजता येत आपल्याला. वास तर असा खमंग सुटलाय ना. फक्त कोथिंबीर गावरान पाहिजे आणि फ्रेश पाहिजे. एकदम फ्रेश कोथिंबीर भेटली होती मला, त्यामुळे मी वड्यांचा बीट केलेला आहे आज. कोणाला आवडतात कोथिंबीरच्या वड्या नक्की सांगा कमेंट करून. श्रावण स्पेशल तुम्ही काय काय बनवता हे पण कमेंट करा मला. आता मी तर बनवते कोथिंबीरच्या वड्या. बघू, खीर बनवलेली, एक बाजूला मेथीची भाजी. उपवास सोडण्यासाठी भरपूर काय पदार्थ बनवते मी. आता मला वाटतं हे बघा तळत आहेत. कसा खमंग वास येतोय बघा. तुम्हाला येणार वास, पण आवाज बघा. कलर कसा ब्राऊन ब्राऊन आलेला आहे. ते असा कलर आला की आपल्याला तळल्यात आपल्या वड्या. आता हे आपल्याला काढून घ्यायच्यात एका ताटामध्ये किंवा तळणीमध्ये. चला तर मग आपण काढून घेऊया. तयार आहे आपल्या कोथिंबीरीच्या वड्या. हे बघा कशा खुसखुशीत झाल्या. तुम्ही पण बनवून बघा आणि तुम्ही कशा बनवता हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.